नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते वादात अडकलेत। हा व्हिडिओ झिरवाळांच्या प्रशासकीय निवासस्थानावरील असल्याचा दावा केला जातोय। झिरवाळांसोबत अजून 2 व्यक्ती दिसत असून या व्हिडिओवरून वेगवेगळे दावे केले जात आहेत। मात्र त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये 2 व्यक्ती दिसत असून हा व्हिडिओ नेमका कुणी समोर आणला हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र व्हिडिओमधील घडामोडींमुळे झिरवाळ पुन्हा अडचणीत अडकण्याची शक्यता असतानाच हा व्हिडिओ त्यांच्याच पक्षातील नेत्यानं सार्वजनिक केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय। प्रसार माध्यमांशी बोलताना झिरवाळ प्रकरणावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय। जे नको आहे ते टार्गेट होत आहेत असं झिरवाळ यांच्या व्हिडिओबद्दल सूचक प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे, स्पर्धा खूप आहे। एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच आहे, त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीत येतोय। अशामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। झिरवाळांची जागा खाली करून घेण्यासाठी एक माजी मंत्री आहे अशा चर्चा सुरू आहेत। जर तो पेनड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान 3 मंत्र्यांच्या विकेट पडतील अशा गंभीर स्वरूपाच्या आहेत, त्यात व्हिडिओ क्लिप आहेत असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। म्हणजे झिरवाळ यांचा हा व्हिडिओ त्यांच्याच पक्षातील माजी मंत्र्यानं झिरवाळांना मंत्रिपदावरून खाली खेचण्यासाठी समोर आणल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। झिरवाळ या प्रकरणात आहेत। हा सारा प्रकार शासकीय वसतिगृहातील आहे। शासकीय वसतिगृहाचा वापर केल्यानं त्यानं त्यासाठी केला। हा खरा असेल तर हे वाईट आहे। त्या पदावर राहून अशा पद्धतीनं वागणं हे आता त्याची विकेट काढतात की त्याला पुन्हा टीममध्ये ठेवतात याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील असं वडेट्टीवार म्हणाले। या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। या प्रश्नाला उत्तर देताना यावर मी उत्तर देणं योग्य वाटत नाही। एखाद्याच्या बेडरूममध्ये जाऊन व्हिडिओ काढणं आणि बाहेर आणून पत्रकारिता करणं योग्य नाहीये। पण राज्यात एक प्रकारे अधपतन सुरू आहे। ज्यांचे व्हिडिओ आले आहेत त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी व्यक्तींनी बोलावं, मग आम्ही त्यावर बोलू असं बोलणं आता योग्य नाही असं म्हणत थेट प्रतिक्रिया देणं संजय राऊतांनी टाळलंय। नरहरी झिरवाळ यांना हिंगोलीचे पालकमंत्री केले असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला गरीब जिल्हा देण्यात आलाय। त्यावेळेसही त्यांचं हे वक्तव्य खूप चर्चेत आलं होतं। सध्या या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांची विकेट पडते की काय अशी चर्चा सध्या रंगत आहे।